चमचमाती ट्रॉफी के करीब आएगा. जो हारेगा वो दर्शक. नक्कीच पाजी बाद फेरी असेल ही. जो संघ विजयी होईल तो ह्या ट्रॉफीच्या जवळ जाईल आणि जो संघ पराभूत होईल तो नक्कीच ह्या ट्रॉफी पासून दूर गेला जाईल. अब आदित्य ने टॉस जीतकर फील्डिंग का निर्णय लिया. गेंदबाजी पर आए हैं. बघूया आदित्य 11 किती धावावर रोखतोय पुढच्या संघाला. स्कोरर शिंदे आलेले आहेत. पहली गेंद अभी पाजी अजून सामना सुरू झाला नाही. पंच आपल्या जागेवर नाहीत. नक्कीच सामना सुरू होईल. हा पहिला चेंडू घेऊन सज्ज आहे अविनाश आणि तितकाच सज्ज आहे नीति और उनका साथ देंगे सन्नी. पण पाजी तुम्ही एक नोटीस नाही केलं. एक क्षेत्ररक्षक आहे आदित्य 11 संघातील. दोन्ही हात मागे ठेवून सज्ज आहे परंतु चेंडू आता हात सोडले त्याने. जर्सी नंबर 287 की बात कर रहे हो क्या सर जी आप? हो हो नक्कीच नक्कीच. सतीश तायडे हे चलो पहली गेंद अविनाश सामना करेंगे नीति. उनका साथ देंगे सनी. पहली गेंद तैयार. क्वार्टर फाइनल का पहला मैच. जो हारेगा वो दर्शक, जो जीतेगा वो थोड़ा एक कदम आगे. ठीक है. पहली गेंद बड़ा परार नीति का. एक रन से ही संतुष्ट होना पड़ेगा. पुष्कर ने काफी अच्छी फील्डिंग की यहां पर. एक गेंद एक रन खर्च किए अभी ने. दिशा से भटकोगे तो हेम्पर की नजरों में खटकोगे. खटकना नहीं है. बाबा क्या कहना चाहते हैं गेंदबाज के लिए? नक्कीच खराब अशी गोलंदाजी. काफी अच्छा शॉट. उतनी अच्छी फील्डिंग, उतना ही अच्छा थ्रो यहाँ पर. शतरक्षण परंतु एक धाव नाही रोखू शकले. एक धाव पूर्ण झालेले आहे. धावसंख्या होती पाजी 2 गेंद 3 रन. 2 गेंद 3 रन. यहाँ पर काफी अच्छी बल्लेबाजी दोनों बल्लेबाज द्वारा और काफी अच्छा शॉट. इसी के साथ बड़ी मछली जाल में. डीजे को मौका. महत्वाचा वेळ काढून इथं उपस्थित झालेले आमचे विजय कोरेवाल साहेब यांचा सत्कार निखिल खरे हे करतील. मी यांना विनंती करतो की आपण विजय कोरेवाल यांचा सत्कार करायचा आहे. जरा टाळ्या झाल्या पाहिजेत. एक मिनिट हा. एक सेकंड. मॅच ऑन. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण किमती वेळ काढून आमच्या स्पर्धेसाठी इथं उपलब्ध झालेत. सुंदर असा फटका, चपळ असं क्षेत्ररक्षण.
बल्लेबाजी पर आए हैं काली काली भाऊ, जो काफी अच्छी बल्लेबाजी करना जानते हैं। 4 गेंद 3 रन खर्च किए अब तक। और इसी के साथ बड़ी मछली जाल में डीजे काढून हजर झालेले आहेत. आम्ही कमिटीच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत करत आहोत. अब नए बल्लेबाज संजू सामना करेंगे रोहित का। यहां पर काफी अच्छी गेंदबाजी रोहित द्वारा। और काफी अच्छी यहां पर कट। यहां पर काफी अच्छी गेंदबाजी करते हुए रोहित 4 गेंदें फेंकी है, 2 रन खर्च किए अब तक अपनी टीम के लिए और एक विकेट भी यहां पर झटका है। यहाँ
काफी अच्छा शॉट था, उतनी अच्छी एफर्ट, लेकिन 4 रन रोक नहीं सके. नक्कीच पाजी 4 धावांची आवश्यकता होती समोरच्या संघाला. चांगला प्रयत्न होता परंतु चौकार रोखू शकले नाही. 4 धावा मिळालेल्या आहेत. 1 to go. यहां पर काफी अच्छा शॉट, उतनी अच्छी फील्डिंग. 1 रन और जुड़ता हुआ. स्कोर की तरफ चले तो स्कोर हो चुका है टोटल 11. 3 विकेट के नुकसान पर डीजे को मौका. डीजे सुंदर सुंदर परंतु एक धाव रोखू नाही शकले. एक धाव पूर्ण झालेले आहे. धाव संख्येत भर. धाव संख्या होतीये 13. 3 गडी बाद 13. सावध अशी सुरुवात. गेंदबाजी पर आए हैं निखिल जोशी, जो काफी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. बल्लेबाजी पर है भाऊ, उनका साथ दे रहे संजू. और इसी के साथ एक बड़ा विकेट हो सकता था, लेकिन ये कैच छोड़ा है या मैच, ये आने वाला समय बताएगा. समय बलवान है. नक्कीच पाजी हा झेल जर घेतला असता तर अजून संघावर दडपण वाढलं असतं आणि वर्चस्व गाठवलं असतं आदित्य एलवन संघाने. परंतु सोपा झेल सुटलेला आहे एस्टेट रक्षक अविनाश यांच्याकडून. चांगली गोलंदाजी परंतु बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल. धावसंख्येत भर. धावसंख्या होती 14. 3 गडी बाद 14. काफी अच्छा फटका. 1 रन और इसी के साथ 4 का इशारा आता हुआ एम्पायर द्वारा. 4 रन. 4 रन. डीजे को मौका. पर अब गेंदबाजी पे आए
पुष्कर जो छोटे कद के खिलाड़ी हैं उनका सामना करेंगे भाऊ। पहली गेंद नो, फ्री हिट का मौका। यहां पर पीयूष, फ्री हिट का मौका। यहां पर बल्लेबाज को हाथ खोलने का मौका। संजू नो का इशारा यहां पर। यहां पर पीयूष जो काफी अच्छी गेंदबाजी कर रहे थे सवेरे से, अब उनको नजर लग चुकी है। 2 गेंद फेंकी है दोनों, नो का इशारा। नक्कीच बाजी, आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली होती, परंतु महत्वाच्या सामने दिशा से भटकोगे तो हेम्पर की नजरों में खटकोगे। फ्री हिट कंटिन्यू। फ्री हिट कंटिन्यू। तेवीस, टोटल 23। नो का इशारा। फ्री हिट कंटिन्यू। फ्री हिट कंटिन्यू। 0 गेंद, अब तक खर्च किए 5 रन। पीयूष ने काफी अच्छी वापसी की है। यहां पर फ्री हिट का मौका था। एक गेंद 5 रन। और इसी के साथ काफी अच्छी यहां पर गेंदबाजी। वाइट का इशारा आता हुआ। अटीतटीच्या सामन्यात खराब गोलंदाजी,
28 रन झालेत. 28.
धावाकरिता धावसंख्येत भर. पुन्हा एकदा एक धाव मिळेल. एका धावावर समाधान मला दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या होती 5. पंचाचा शेवटचा चेंडू असेल. एक धाव पूर्ण केलेली आहे दोन्ही फलंदाजांनी. एक षटक संपल्यानंतर धावसंख्या आहे 6. आदित्य इलेव्हन संघाला हा सामना जिंकण्यासाठी व पुढील फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी आव्हान असेल 18 चेंडू 24 धावा. सुंदर फटका. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू. एक धाव मिळेल. धावसंख्येत भर. सुंदर असा फटका. षटकार. दीपू यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार. एक धावाकरिता खेळलेला चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या होते 15. वाह, काय छान शैली आहे निकम सर यांची. एक आगळी वेगळी शैली पंच निकम सर यांची. सुंदर फटका, परंतु एक धाव नाही रोखू शकत. एक धाव पूर्ण केलेली आहे दोन्ही फलंदाजाने. धावसंख्येत भर. धावसंख्या होती 16. उर्वरित 12 चेंडू मध्ये 14 धावाचं आव्हान असेल आदित्य इलेव्हन संघाला. 12 चेंडू आणि 14 धावा, सोपं असं समीकरण. आणि पुढील षटक हे पॉवर प्लेचं असेल. ह्या दोन्ही फलंदाजांसाठी महत्वाची सूचना. आवी आणि दीपू जर मैदानामध्ये जे दाखल झालेले दोन्ही फलंदाज दीपू आणि आवी यांच्यासाठी महत्वाची सूचना. जर ह्या षटकामध्ये षटकार खेचला तर मनीष विश्वकर्मा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. पैसे आमच्याकडे जमा झालेले आहेत. आपण फक्त षटकार खेचायचा, पैसे द्यायची जबाबदारी आमची असेल. सुंदर फटका, परंतु एका धावावर समाधान मानावं लागेल. दीपू आणि आवी दोघांसाठी सुवर्ण संधी आहे. एक षटकार मारा आणि 500 रुपये कमवा मनीष विश्वकर्मा यांच्यातर्फे. सुंदर असा खेळलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे. एक धावा करिता. अजून समीकरण सोपं होत आहे. 10 चेंडू 12 धावा. दहा चेंडू 12 धावा. पुढील फेरीसाठी पात्र ठरेल ह्या सामन्यातील विजयी संघ. आणि जो संघ बाद होईल या स्पर्धेतून माघारी परतेल. जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीसाठी पात्र ठरेल.
समीकरण अतिशय सोपं आहे, परंतु क्रिकेटमध्ये काहीच सोपं आणि काहीच अवघड नसतं. तितकाच महत्वाचा गोलंदाज भाऊ. पंचाचा निर्णय, वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. अजून समीकरण सोपं होतं आणि आदित्य लोन संघासाठी. पुढे उंटवलेलं चेंडू आणि सुंदर असा झेल घेतलेला आहे. दीपू बाद झालेला आहे. आदित्य 11 संघाला लागणारा हा पहिला झटका. पुढील फलंदाज नऊ मध्ये 11 धावाचं आव्हान असेल आदित्य 11 संघाला. 9 गेंद 11 रन. पुढील फलंदाज कर्णधार, नाही सॉरी माफ करा, याही फलंदाजासाठी पारितोषिक असेल. जर षटकार खेचला तर मनीष विश्वकर्मा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. पुढून टोलवलेला चेंडू 1 धावाकरिता आणि 1 धावावर समाधान मानावं लागेल. दोन्ही फलंदाजासाठी महत्त्वाची सूचना, जर षटकार खेचला षटकामध्ये तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आमचे सहकारी खेळाडू सुंदर अशी गोलंदाजी भाऊ यांच्याकडून. निर्धाव चेंडू, आपला अनुभव पणाला लावताना भाऊ मात्रे. आता समीकरण थोडस 7 चेंडू 10 धावा. 7 चेंडू 10 धावा. आणि झेल बाद झालेला आहे अवी. आदित्य लोन संघाला लागणारा हा दुसरा झटका. या षटकामध्ये षटकार खेचल त्यासाठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक असेल आमचे मित्र मनीष विश्वकर्मा यांच्यातर्फे. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आहेत. कोण आहे बॅट्समन? बॅट्समन कोण आहे? जयेश आणि पुष्कर दोघांसाठी महत्त्वाची सूचना, जोही षटकार खेचेल त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल मनीष विश्वकर्मा यांच्याकडून. गौरव भानुशाली, आपण काही पारितोषिक लावू शकता का? चँग पारितोषिक लावू शकत नाही सध्या, कारण त्यांचं पारितोषिक स्वतःची ट्रॉफी हरवलेली आहे त्यांची सध्याच्या घडीला तांत्रिक अडचण आल्यामुळे. पुढील सामना SG11 विरुद्ध जयपाल 11. SG11 संघाने नाणेफेक जिंकून सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सहा चेंडू 10 धावा. त्यातही पारितोषिक आहे मनीष विश्वकर्मा यांच्यातर्फे. जर षटकार खेचला कुठल्याही फलंदाजाने दोघांपैकी
तो 500 रुपये रोख रक्कम दिली जाईल. पुढून टोलवण्याच्या नादामध्ये एसटी चीत झालेला आहे फलंदाज आणि माघारी परतलेला आहे. आदित्य इलेव्हन संघाला लागणारा हा तिसरा झटका. समीकरण असन 5 चेंडू 10 धावा आणि कुठल्याही फलंदाजाने जर षटकार खेचला तर 500 रुपयाचं पारितोषिक मनीष विश्वकर्मा यांच्यातर्फे लागू असन. पुढील फलंदाज निखिल. निखिल तुमच्यासाठी तेच आहे. जर षटकार खेचला तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक मनीष यांच्याकडून. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आवडल्यास टाळ्या झाल्या पाहिजेत. चांगली गोलंदाजी करताना गोलंदाज चांगली गोलंदाजी करते खरोखरच अंकित. पहिला गडी बाद केलाय आणि हा निर्धाव चेंडू टाकलेला आहे. अजून दडपण वाढवलेलं आहे आदित्य इलेव्हन संघावर. आता समीकरण आहे 4 चेंडू. पुढे येऊन टोलवलेला चेंडू. चप्पळ असं क्षेत्ररक्षण परंतु दोन्ही खेळाडूंनी धाव चोरी केलेली आहे आणि स्ट्रायकिंग एंडला आलेला आहे पुष्कर. समीकरण आहे 3 चेंडू 9 धावा. जर षटकार खेचला तर मनीष विश्वकर्मा यांच्यातर्फे 500 रुपयाचं पारितोषिक लागू असेल. मराठी मिक्स होते गडबड होते. तुम्हाला पण नाही समजत मी काय बोलतो मला पण नाही समजत. पुढची मॅच येते जयपाल 11 मध्ये. सोपं असं समीकरण नाहीये. वाह काय चेंडू टाकलाय कुठंच पडला नाही. पंचाचा निर्णय मृत चेंडू डेड बॉल. तीन चेंडू 9 धावाचं आव्हान असेल आदित्य इलेव्हन संघासाठी. उर्वरित 3 चेंडू मध्ये 9 धावा. सुंदर असा फटका. तितकं चप्पळ असं क्षेत्ररक्षण. वा काय फेके आहे. पंचाकडे दाद मागितलेला आहे आणि पंचाने बाद घोषित केलेला आहे खेळाडू पुष्कर यांना. महत्वाचा गडी बाद झालेला आहे पुष्कर. समीकरण अजून कठीण होताने 2 चेंडू 8 धावा. अजूनही त्यांच्या संघामध्ये कठीण असं समीकरण बनताना आदित्य इलेव्हन संघासाठी. उर्वरित 2 चेंडू 8 धावा.
पुढील फलंदाज लक्ष, आणि लक्ष समोर लक्ष असेल एक षटकार खेचण्याचं ह्याच चेंडूवर, तेव्हा त्याचं या स्पर्धेमध्ये आव्हान अस्तित्वात राहील. त्रिफळाचीत, लक्षपूर्वक खेळला नाही आणि त्रिफळाचीत झाला, माघारी परतलेला आहे. एक चेंडू मध्ये 8 धावाचं आव्हान असेल. पुढील फलंदाज रोहित. व्हाईट बॉल, खराब अशी गोलंदाजी, अक्षरशः पुढच्या संघाला संधी देतोय. फलंदाज बाद झालेला आहे, परंतु गोलंदाजाने चुकीची गोलंदाजी केली. वाईट धाव, अवांतर धाव आणि समीकरण झालेलं आहे. एक चेंडू 7 धावा. समीकरण आहे 1 चेंडू 7 धावा. आणि आमच्या नियमाप्रमाणे कमिटीचा नियम आहे की कंपल्सरी चेस असेल. खराब अशी गोलंदाजी, वाईट चेंडू टाकलेला आहे आणि अक्षरशः संधी दिलेला आहे पुढच्या संघाला. मनीष यांच्याकडून जर षटकार खेचला फलंदाज यांनी, निखिल जर षटकार खेचला तर मनीष विश्वकर्मा यांच्याकडून आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. कारण समीकरण आहे 1 चेंडू 6 धावा. पुढील फलंदाज पियुष. पियुष आला आणि गेला. पुढील फलंदाज आहे निलेश माटोले आणि समीकरण आहे 1 चेंडू 6 धावा. जर षटकार खेचला तर मनीष यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. हॅलो, 1 चेंडू 6 धावा. आणि गडी